नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी ऑनलाईन स्कूल एज्युकेशन मॅथ्स 1 स्टँडर्ड 9th लेक्चर नंबर 1. सो चॅप्टर 1 दॅट इज द सेट. हे जे पहिलं प्रकरण आहे सेट म्हणजे संच. सेट म्हणजे संच. हे जे प्रकरण आहे यामध्ये काही आपल्याला पिक्चर जे आहे ते समोर दिसत आहेत. ऑब्झर्व सम पिक्चर्स आर गिव्हन बिलो अँड आयडेंटिफाय देम. So first picture is the flower bouquet, second bunch of keys, pile of notebooks and flock of birds. हे जे दिसतंय आपल्याला फुलांचा संच, फुलांचा गुच्छ म्हणतो आपण त्याला. त्यानंतर चाव्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा आणि पुस्तकांचा सेट. हे सर्व जे आहेत आपण यांना काय म्हणणार आहोत? संच. यांना सर्वांना संच का म्हणायचं बघा. इन ऑल द अबव एक्झाम्पल्स वी क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट कलेक्शन. ऑब्जेक्ट दॅट कलेक्शन वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट. हे जे ऑब्जेक्ट आहे एका प्रकारचे आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं मतभिन्नता नाही. या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला म्हणजे एक चावी असेल किंवा दुसरी चावी घेतली तरी ते आपण चावीच म्हणणार. कोणी त्याला असं वेगळं काही नाव देऊ शकत नाही किंवा म्हणत नाही. आता दुसरं पिक्चर बघा. ऑब्झर्व द सम पिक्चर्स गिव्हन बिलो. हॅपी चिल्ड्रन्स अँड ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. आता हॅपी चिल्ड्रन्स कोणाला म्हणायचं? बरोबर की नाही? आता सर्वांच्या दृष्टीने याच्यामध्ये जे आहेत इट डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. इन बोथ द एक्झाम्पल द वर्ड ऑफ हॅपी अँड द ब्रिलियंट्स आर रिलेटिव्ह टर्म्स. हे जे आहे ते रिलेटिव्ह टर्म्स आहे. बिकॉज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस वर्ड्स टू बी हॅपी और टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. देअरफॉर दीज कलेक्शन्स आर नॉट अ सेट. आता आनंदी मुलं किंवा आनंदी आणि ब्रिलियंट हे जे आहेत हे शब्द हे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. आपण मला जो मुलगा आनंदी वाटतो तोच मुलगा दुसऱ्या व्यक्तीला आनंदी वाटेलच असं नाही. त्याच्यामुळे आपण जे आहेत त्यांना हे जे आहे त्याच्यात मतभिन्नता निर्माण होऊ शकते, विसंगतता येऊ शकते. म्हणून अशा गोष्टी जिथं घडतात त्यांना सेट जो आहे, संच जो आहे तो संच आपण म्हणू शकत नाही. आता या उदाहरणांमध्ये जर आपण बघितलं तर डेज ऑफ अ वीक, मंथ इन अ इयर, ब्रेव चिल्ड्रन्स इन द क्लास, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. आता डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्यातील वारांचा वार. हे जे आहेत हे आपल्या कोणालाही विचारलं तरी आपण ते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हेच दिवस सांगणार आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही दिवस सांगणार नाही. म्हणून आता हा जो आहे हा आपल्याला सेट आहे असं म्हणता येईल. इट इज अ सेट. मंथ इन अ इयर, वी नो दॅट द मंथ इन अ इयर स्टार्ट फ्रॉम जानेवारी अँड एंड at the December. So nobody says another name instead of this. So third is it is a set. Third, brave children in the class. आता शूर विद्यार्थी, वर्गातील शूर विद्यार्थी. आता हे जरा साशंक आहेत कारण की इट इज रिलेटिव्ह टर्म्स, पर्सन टू पर्सन्स. म्हणजे आता हे जे आहे ते व्यक्तिपरत्वे बदलू शकतं. जे मला ब्रेव वाटतात ते दुसऱ्या शिक्षकांना ब्रेव वाटेलच असं नाही. म्हणून याच्यामध्ये मतभिन्नता येऊ शकते. म्हणून आपल्याला हा सेट नाही. ब्रेव चिल्ड्रनचं नाव जे आहेत, जो आपण ब्रेव चिल्ड्रन म्हणून ज्या मुलांची निवड करणार वर्गात, त्यामध्ये विसंगती येऊ शकते. म्हणून सेट नाही हा. इट इज नॉट अ सेट. आपण याला सेट म्हणणार नाही, संच म्हणणार नाही. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. आता पहिले 10 मोजांकी संख्या. So start from 1 to 10. 1 goes to the 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. These are the first 10 counting numbers. आता याच्यात कोणीही आपल्याला सांगितलं की 10 काउंटिंग नंबर कोणते, तर आपण सहजरित्या हेच नावं जे आहेत हेच नावं त्याच्यात येणार आहेत. सो इट इज अ सेट. प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम म्हणजे आपल्या सूर्यमालेतील जे ग्रह आहेत त्या ग्रहांची नावे. आता आपल्याला माहिती आहे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, नेपच्यून, युरेनस हे जे आहेत हे सोलर सिस्टीम मधले प्लॅनेट्स आहेत आणि हे तेच राहणार आहे. त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं मतभिन्नता येणार नाही. म्हणून हे जे आहेत इट इज अ सेट.
इट इज अ सेट. त्यानंतर याच्यात बघा, जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग द कॅपिटल लेटर्स ए बी सी डॅश डॅश झेड. म्हणजे झेड पर्यंतचे, ए ते झेड पर्यंतचे जे इंग्रजी लेटर्स आहे ते कॅपिटल लेटरचा वापर सेट डिनोटेड करण्यासाठी, सेट दर्शवण्यासाठी आपण करत असतो. त्यानंतर द एलिमेंट, द मेंबर्स ऑफ द सेट्स आर शोन बाय युझिंग द स्मॉल लेटर ए बी सी डी डॅश 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 झेड. इफ, आता कंडिशन बघा, if A is the element of set A, then we write it as A is the element of capital A. म्हणजे A हा कॅपिटल ए चा, म्हणजे कॅपिटल सेट जे नाव दिलेलं आहे त्याचा घटक आहे असं आपण म्हणूया. आणि जर हाच घटक नसेल, इफ A is not an element of set A, then we write it as A is not a set of A. म्हणजे ते जे E आहे त्याच्यावरती तिरपी रेष आहे, कोलन जो आहे ते आपण देत असतो. अशा पद्धतीने बघा, सेटच्या बाबतीत आपल्याला थोडीफार माहिती सांगता येणार आहे. मग आता मेथड्स ऑफ रायटिंग द सेट, म्हणजे सेट लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? तर सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. म्हणजे आपण यादी पद्धत म्हणूया त्याला, यादी पद्धत. आणि सेकंड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड, म्हणजे गुणधर्म पद्धत. आता लिस्टिंग मेथड काय आहे, काय असतं लिस्टिंग मेथड मध्ये? आता बघा, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. सो इन दिस मेथड वी राइट ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट ॲज इन अ लिस्ट फॉर्म. लिस्ट फॉर्म मध्ये आपल्याला लिस्ट यादी करतो, जसे आपण किराण्याची यादी करतो त्या पद्धतीने हा जो लिस्टिंग मेथडचा जो आपण मेथडने जो आपण सेट लिहिणार आहोत तो सुद्धा लिस्ट करून लिहिलं जातं. उदाहरणार्थ जे एलिमेंट लिहित आहे त्या एलिमेंट मध्ये कॉमा येतो आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिले जातात. म्हणून आता उदाहरणार्थ बघा, सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. आता 1 आणि 10 यांच्या दरम्यान असलेले ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. पण कसे लिहिणार? ए कॅपिटल लेटर्स ए हे नाव दिलं आपण त्याला, कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9. आता यांच्यामध्ये सर्वांमध्ये कॉमा दिलेला आहे आपण, 3, 5, 7, 9. हे जे आहेत हे एकूण 4 एलिमेंट आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. त्यानंतर पुढचं बघा, सेकंड एक्झाम्पल, सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या अक्षरातील शब्दातील अक्षरांचा संच. आता याच्यामध्ये जर अक्षर बघितले, सो हे जर संच लिहिताना आपण काय करणार? आता याला नाव दिलं मी बी. बी हे कॅपिटल नाव द्यायचं, हे मागाशी आपण बघितलं. बरोबरचं साईन द्या. पुढे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे ते एलिमेंट. आता एलिमेंट कोणती लिहायचे? तर एलिमेंट जे कॉम्प्लिमेंट या शब्दातले जे काही लेटर्स आहे, लेटर्स आलेले आहेत ते लेटर्स जसेचे तसे आपल्याला लिहायचे आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला पहिलं लेटर जे आहे सी, कॉमा द्यायचा. दुसरं लेटर ओ, कॉमा एम, कॉमा पी, कॉमा एल. आता कॉमा, आता परत तो एम आलेला आहे, तर एम हा डबल रिपीट झालेला आहे. यापूर्वी आपण तिसऱ्या स्थानी लिहिलेला आहे, परंतु आता इथे लिहायचा नाही. मग आपण तो ड्रॉप करायचा. ई, बरोबर आहे, ई सुद्धा डबल आलेला आहे, म्हणजे ई सुद्धा एकदाच लिहायचा. त्यानंतर कॉमा एन, कॉमा टी, कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपण सेट जो आहे ते सेट आपण लिहू शकतो. अशा लिस्ट फॉर्म मध्ये आपण लिहितो. त्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती म्हणजे रूल मेथड्स और सेट बिल्डर फॉर्म मेथड. सो इन दिस मेथड वी डू नॉट राइट द लिस्ट ऑफ एलिमेंट बट राइट जनरल एलिमेंट using variable followed by a vertical line or colon and write the property of the variables. For example, म्हणजे हे जे आहेत हे आपण लिहिताना याचे गुणधर्म लिहित असतो. जनरली लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचे नसतात, लिस्ट फॉर्म मध्ये दिलेले असतात, तर आपण ते त्याचा गुणधर्म वापरून लिहायचे. असं आपल्याला गुणधर्म ओळखता आला पाहिजे. आता गुणधर्म कोणता? काही विषम संख्या असतील, काही पूर्ण वर्ग संख्या, स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअर नंबर असतील, ऑड नंबर असतील, त्यानंतर प्राईम नंबरच्या लिस्ट दिलेल्या असतील, बरोबर नाही? आणि त्याला पण लिमिटेशन असतं. म्हणजे फ्रॉम, आता मग कसे बघितलं 1 ते 10 च्या दरम्यानचे ऑड नंबर, तसे त्याप्रमाणे. त्यानंतर कलर्स इन अ रेनबो, म्हणजे इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. म्हणजे हे जे आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता हे एक्झाम्पल बघा, इथं ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. सो राईट इन रूल मेथड्स. सो वी कॅन राईट हिअर. आता हे कसं लिहितो मी, नीट लक्ष द्या. आता सेट जो आहे तो ए या कॅपिटल लेटरने दर्शवलेला आहे, तसं लिहायचा. इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता एक्स, आता व्हर्टिकल लाईन किंवा त्याला आपण कोलन म्हणूया.
मग कोलन एक्स. एक्स काय आता तर एक्स त्या जे एलिमेंट आपल्याला दिसतंय त्या एलिमेंटला आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. काय केले एक्स कन्सिडर केलेले. मग आता तो एक्स बघा एक्स इज ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10. आता हे वाचायचं कसं x is the set a is the set of x. a is the set of x such that कोलनच्या ऐवजी मी काय म्हटलं such that x is odd numbers between 1 and 10. लक्ष द्या कसं वाचलं बघा a is the set of x such that x is a odd number between 1 and 10. a हा असा संच आहे a हा x चा असा संच आहे की x ही 1 ते 10 अंकांमधील विषम संख्या आहे. लक्षात ठीक आहे. पुढचं बघा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल b इज इक्वल टू काय b इज इक्वल टू डिव्हिजन दिसते आपल्याला शब्द. मग आता तोच आपल्याला कसं लिहायचा आहे रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. काय रूल तयार झालाय वर्ड मध्ये एका विशिष्ट वर्ड मध्ये लेटर्स आहे ते म्हणून b इज द सेट ऑफ x सच दॅट x इज द लेटर्स ऑफ द वर्ड डबल युनायटेड कॉमा मध्ये द्यायचं की डिव्हिजन हा शब्द लिहिलेला आहे बघा. त्यानंतर पुढचं जे आहेत काही आपल्याला दोन वर्टिकल आपल्याला बघा हे टेबल दिलेलं आहे लिस्ट मेथड और रोस्टर मेथड अँड रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड्स मध्ये लिहून दाखवलेले आहे. इकडचा जो सेट आहे लिस्ट मेथड मध्ये तोच आपल्याला पुढे रूल मेथड मध्ये लिहून दाखवलेला आहे. काय आहे ते तर फर्स्ट एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू 2 कॉमा कर्ली ब्रॅकेट 2 कॉमा 4 कॉमा 6 कॉमा 8 कॉमा 10 कॉमा 12 कॉमा 14. okay so there are 7 elements are given here. So what is this they shows that what is the how we write this in a rule method. So write down a is the set of x such that x is an even natural number less than 15. आता हे जे आहेत हे सर्व आपल्याला काय दिसत आहे समसंख्या दिसत आहेत. पण समसंख्या आहे त्या कोणत्या आहेत तर बघा लास्ट समसंख्या आपल्याला दिसते आहेत इवन नंबर आपल्याला लास्ट दिसतो आहे तो म्हणजे 14. कोणता 14 म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल का 15च्या पेक्षा लहान लेस दॅन 15 कंडिशन दिलेली आहे तिथे बघा. नाही तर असं काही नाही लिहिता येणार ना आपल्याला या समसंख्या आहे एवढंच म्हणता येईल. ठीक आहे कंडिशन द्यायची त्या ठिकाणी. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल b इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 49. आता ह्याचा जर विचार केला मित्रांनो परफेक्ट स्क्वेअर नंबर दिसत आहेत. आपण जर बघितलं 1 ते 7 या अंकांचा स्क्वेअर जर केला एकाचा square of 1 is 1, square of 2 is 4, square of 3 is 9 in this way. So we can write rule method b is the set of x such that x is a perfect square number between 0 to 50. म्हणजे 0 ते 50 या दरम्यानचे जे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्या परफेक्ट स्क्वेअर नंबरचा तो संच आहे. आलं लक्षात 50च्या आतले जे परफेक्ट स्क्वेअर नंबर जे आहे ते हेच आहे बरोबर की नाही जे आपल्याला लिस्ट मेथड मध्ये दिलेले आहेत b इज इक्वल टू. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल जर बघायचं झालं तर बघा काय आहे c इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट s कॉमा m कॉमा l i कॉमा l कॉमा e स्माइल. येस स्माइल चेहऱ्यावर कशी आली पाहिजे स्माइल आली पाहिजे. सोपा आहेत ना विद्यार्थी मित्रांनो. Okay, write down rule method c is equal to in curly bracket c is the set of x such that x is a letter of the word smile. Curly bracket complete. Now fourth example d is equal to nose, ears, eyes, tongue, skin. We know that these are the human sensory organs. This is a part of science. Okay, so how can write rule methods? So we can write here d is the set of x such that x is a human sensory organs. Very good. Now fifth one. So e is the set e is equal to curly bracket sa re ga ma pa da ni. Yes, curly bracket complete. We know that this is the part of music. You like music? Yes, all we like music. Okay. So how can write is rule method? So E is the set of x such that x is a 7 basic sound of sargam. We called it as a sur. Bracket complete. So in this way
we teach here, we learn here the set, the type of set, how to write set. Okay, I hope you easily understood all this. So next lecture we come soon. Next part. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण संच कसा लिहितात, संच कशाला म्हणतात, संचाचे प्रकार आपण अभ्यासले. या ठिकाणी आपण पुढचा घटक घेऊन येत आहोत. थोड्याच पुढच्या भागामध्ये आपण या पुढचा घटक अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.